यस, आकाश आणि रोहनची जोडी बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतपर्यंत सलामीसाठी दाखल झाले. निश्चितच हे दोन विस्फोटक खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला तारदाचा संघ तर दुसऱ्या बाजूला जेबी बॉईज उजळाईवाडीचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. यस, आकाश आणि रोहनची जोडी आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती संतोष राणे. दुसरा सामना, दुसरं बाडल आजच्या दिवसातला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातील कोणता संघ ठरणार सेमीफायनलिस्टचा संघ? कालच्या दिवसामध्ये माले स्पोर्ट्स मालेचा संघ अर्जित सोयसानी कंपनीने कमाल केली. मात्र आजच्या दिवसामध्ये कोणता संघ दाखल होणार, कोणता संघ या 8 संघांमध्ये वरचढ ठरणार यासाठीचा रणसंग्राम आपण पाहतोय. अर्थातच ॲडव्होकेट राजवर्धन पाटील साहेब चषक 2026 हा रणसंग्राम आणि या रणसंग्रामाचा आजचा हा दुसरा दिवस, दुसरा सामना. आकाश स्ट्रायकिंग एंडवरती पहिला बॉल संतोष राणेचा. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. पहिला बॉल निश्चितच आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारे डिलिव्हर केला. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा डावी त्या धावफलकावरती जोडली जाते आणि या एक्स्ट्रा डावीच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेशा खाता आता उघडलं, अकाउंट ओपन झालाय. पहिली धाव येणं महत्वाचं असणं, ती कशाही येऊ दे, मात्र ती धाव येणं महत्वाचं असतं आणि ती धाव आली आहे. निश्चितच आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती आकाशला पाहतोय, स्लॉट परे गेला, ओव्हर पिच बॉल, सरळ बॅटने लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीधी बॅट, नो बकवास. आकाशच्या बॅटमधून षटकार. कम ऑन डीजे. कराच्या मदतीने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचते थेट 7 या आकड्यावरती. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता शरीराचा वेध घेतलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. ती आकाशला आपण पाहिलं तर ती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न अगदी पहिल्या बॉल पासून आकाशने केलाय. कारण या मैदानावरती आपण पाहिलं तर जितक्या धावा बनवल्या जातील गोलंदाजांना तितकीच मदत पाहायला मिळणार आहे. फुल टॉस बॉल बिटवीन द गॅप, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू झाला फरार. धावा मिळतात त्या 4. आकाशच्या बॅटमधून चौकार. फुल टॉस बॉल होता. 11 या आकड्यावरती धावसंख्या थेट पोचले. निश्चितच आपण पाहिलं तर हा चेंडू थोडासा खराब केला. लॉफ्ट केलाय. यावेळेस स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. फटका जबरदस्त केला, अफलातून टायमिंग आणि त्यानंतर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. यस, चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने 15 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतंय.
ती आक्रमकता पॉवर प्लेच्या षटकामध्ये दाखवणं गरजेचं होतं, ती दाखवली आकाशने. स्विच हिट, रिव्हर्सचा फटका, बिटवीन द गॅप, पुन्हा एकदा बागपट पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅकचा तिसरा चौकारांची हॅट्रिक. बॉलर नेम, गोलंदाजाचं नाव. षटक क्रमांक 2 मध्ये अर्थातच अमित पवारला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये इथे अमित वरती विश्वास दाखवलाय. निश्चितच आपण पाहिलं तर पहिलं षटक तब्बल 19 धावांचं पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल बॅटिंग आकाशची पाहायला मिळाले. निश्चितच चांगली बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत केले. जिथे जिथे खाली क्षेत्र होतं तिथे तिथे फटके केले गेले. अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या चौपूर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, थेट पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहनच्या बॅटमधून देखील आलाय षटकार. लाडका हिरो अर्थातच आयुष पाटीलचा आज बर्थडे आहे. यस, बर्थडेची पार्टी देखील देणं गरजेचं आहे. 25 आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते 25 ऑन दी बोर्ड. 25 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. बॅकफुटला गेले, डेलिकट टच, पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक चिकी सिंगल आणि या चिकी सिंगलच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचतोय अर्थातच 26 आकड्यावरती. 26 ऑन दी बोर्ड, 26 धावा धावफलकावरती. सकारात्मक दृष्टिकोनातून सुरुवात करणं गरजेचं होतं. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये सकारात्मक दृष्टिकोन, जितक्या धावा बनवल्या जातील तितक्या धावा बनवणं गरजेचं होतं आणि तो सकारात्मक दृष्टिकोन घेऊन इथे बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. लेफ्ट केलाय, ओव्हर पिच बॉल चाललाय लांब लांब लांब. आणखीन एक मोठा धमाका, आकाशने दाखवलाय आसमान. षटकार. थँक्यू सो मच डीजे. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा, विचारून घे या जगात. आणि आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आणि हा बॉल देखील आकाशने ढगातच मारलाय, आकाशातच मारलाय. षटका ठोकलाय. धावसंख्या आता 32 आकड्यावरती. अशा प्रकारची बॅटिंग जर केली गेली तर निश्चितच 5 षटकामध्ये 100 धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. कारण आपण पाहिलं तर 20 ची सरासरी राखली या संघाने, तारदा स्पोर्ट संघाने. स्विचिटचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस होत नाहीये. शरीरावरती आदळला, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. यास मगाशीच उल्लेख केलाय की डॉट बॉल जितके हाताळले जातील तितका दबाव टाकला जाईल. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर अंबप स्पोर्ट संघाने देखील तोच प्रयत्न केला. जितक्या कमी धावसंख्येवरती रोखता येईल तितक्या धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न तिथे झाला आणि त्यामुळेच विजय देखील मिळवला. मात्र या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज चुकी करतायत. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा यावेळेस संपर्क नाही. या डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सातत्याने आपण पाहिलं तर ओव्हर पिच चेंडू करण्याचा प्रयत्न, तो यॉर्कर शोधण्याचा प्रयत्न सातत्याने यावेळेस दोन्ही पायांच्या मधून हा बॉल पास झालाय. ते आपण पाहिलं तर यष्टरना फुंकर घातली होती या चेंडूने आणि त्यामुळेच डोक्यावरती हात देखील आले. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. बऱ्याच कालावधीनंतर 2 सलग डॉट बॉल आलेत. फुल टॉस.
ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन, सिंगल धाव फलकावरती, स्ट्राईक स्वतःकडे ठेवल्या आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आपण पाहिलं तर 33 आकड्यावरती 33 ऑन द बोर्ड, 33 धावा धाव फलकावरती. 2 षटकांच्या अखेरीस जातोय डीजे आयुष्य एका सुमधुर गाण्याकडे. यस, विकास आले आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये. विकास यांना आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये इथे विश्वास दाखवलाय विकासने. विकासवरती अर्थातच कुडोली किंग्सचा संघ देखील उपस्थित झालाय. त्यांचं देखील अंबप स्पोर्ट्सच्या वतीने सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 3 अर्थातच आपण पाहिलं तर विकासवरती विश्वास दाखवलाय. हा चेंडू आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. थोडासा धीम्या गतीचा हा चेंडू पाहायला मिळालाय. कमी गतीचा बॉल आणि त्यामध्ये यश आलं. डॉट बॉल येतोय. यश ग्राउंडच्या आतमध्ये गाड्या आणलेल्या आहेत, त्या गाड्या बाहेर काढायच्या आहेत. गेट एकदा लॉक केलं की गाड्या बाहेर काढता येणार नाहीये, त्याची नोंद घ्यायची. चला, जे झाडाखाडीची गाडी लावली ती देखील बाहेर काढायची. एकदा गेट लॉक झालं की नंतर गाड्या बाहेर जाता येणार नाही, त्याची नोंद घ्यायची. फटका केलाय, चुकी केली क्षेत्ररक्षकाकडून. आता चुकी झाली आहे. सोने पे सुहागा, आकाशच्या बॅटमधून चौकार. चौकाराच्या मदतीने 37 आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतंय. 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. षटक क्रमांक 3 इथे चालू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रिव्हर्सचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क इथे होत असताना पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिलेच वळले होते रिव्हर्सच्या फटक्यासाठी आणि तेच पाहिलं लाईन आणि लेंथ मध्ये तिथेच बदलाव करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. विकास यांना आपण पाहतोय मनेरमाळा प्रीमियर लीग मध्ये देखील हा खेळाडू खेळत असताना पाहायला मिळाला. कुळातला बॉल, यावेळी चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक सिंगल धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अडतीस आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. स्टेप आउट केलंय समोरच्या दिशेने. डाऊन दी ग्राउंड प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑन ला सिंगल आता कंप्लीट झाली आहे. यस, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने ज्या गाड्या आहेत त्या गाड्या बाहेर काढायच्या. प्लीज थोडस सहकार्य करायचंय. झाडाखालीच्या गाड्या आहेत, जी झाडाखाली गाडी लावली ती बाउंड्री लाईनच्या आतमध्ये देखील आहे. थोडस प्लीज सहकार्य करायचं. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. या षटकामध्ये निश्चितच एक चौकार आला तरी देखील 6 धावांचं षटक. धावा रोखण्याचा प्रयत्न झाला या तिसऱ्या षटकामध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. 39 आकड्यावरती धावसंख्या. विकासने खऱ्या अर्थाने संघाचा विकास करण्याचा प्रयत्न केलाय. प्रतिस्पर्धी संघाला थोडं का होईना बॅकफुट वरती ढकललाय. आता मात्र वळतोय डीचे आयुष्य एका गाण्याकडे.
ऋषिकेश शालेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. बॅकफुटला जात असताना फटका यावेळेस देखील केलाय, हवेमध्ये केलाय, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहनच्या पाठमधून हा चौकार मैदानाच्या आतपर्यंत येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 43 आकड्यावरती आता जाऊन पोहोचते. चला यानंतरचा होणारा सामना कुडोली किंग्स संघाच्या विरोधामध्ये मालगाव स्पोर्ट्सचा संघ. दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. कुडोली किंग्सच्या विरोधात मालगावचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. 43 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आडवा बॅटने बॅकफुटला गेले, शॉर्ट आर्म फुलचा फटका सक्सेसफुल झालाय 6 धावांसाठी. आणि या षटकाराने सांगितलंय यस चौकार आलाय आणि या चौकाराने खऱ्या अर्थाने रोहनने मैदानाच्या आतमध्ये सांगितलंय किस्मत लिखी नहीं मिलती, उसे मेहनत से बनाना पड़ता है, जो पसीने से रिश्ता जोड़ ले उसे ही मुकाम पाना पड़ता है. जबरदस्त बॅटिंग इथे करत असताना पाहायला मिळतोय. यस या पहिल्या पत्रावर बॉल पडला तो चौकार आहे. बॅकफुटला गेले, अवे फ्रॉम द बॉडी, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, फलंदाज रुसलाय आणि गोलंदाज हसलाय कारण पहिला धक्का इथे बसलाय. विकेट आली आहे. फलंदाज रोहन बॅक टू द पवेलियन. यस इनॅट नंबर 3 रोहनची जागा घेण्यासाठी अक्षय मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच आपण पाहिलं तर सुरुवातीचे 2 चेंडू महागडे होते, 2 चौकार आले, मात्र सकारात्मक विचार इथे केला आणि तोच विचार म्हणजेच अपयशाकडून यशाकडे नेणारी पायरी असते आणि त्याच सकारात्मक विचाराने गोलंदाजी केली आणि निश्चितच एक महत्वाची विकेट रोहनची मिळवली. आणि आता मात्र बॅटिंगसाठी अक्षय मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. षटक क्रमांक 4 मध्ये ऋषिकेश चांगली गोलंदाजी 2 चौकारानंतर. यस त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेचे आधारस्तंभ शिवराजदादा पाटील यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील अंबप स्पोर्ट्स आणि अंबप स्पोर्ट्सच्या वतीने सहर्ष स्वागत. इथं डॉट फॉल आलाय, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आउटसाइड ऑफ स्टंप फलंदाजापासून यावेळेस देखील दूर ठेवलाय. डॉट बॉल येतोय, सॉरी व्हाईट बॉल आलाय, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक मात्र आता पुढे सरसावत आहे. 48 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तारदा स्पोर्ट्सचा संघ चांगली धावसंख्या सुस्थितीमध्ये. पहिली 2 षटकं अगदी आपण पाहिलं तर वन वे ट्रॅफिक प्रमाणे अगदी गाडी सुसाट सुटली होती, मात्र त्यानंतर थोडासा ब्रेक लावला गोलंदाजाने. फुल टॉस बॉल ऑन साइडला, लॉंग ऑनच्या मस्तकावरती दस्तक, धावा मिळतात त्या 6. अक्षयच्या बॅटमधून हवाई हल्ला, षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 54 या आकड्यावरती. त्याचबरोबर या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय सन्मान्य शिवराजदादा पाटील सर यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील अंबप स्पोर्ट्सच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत. 54 या आकड्यावरती धावसंख्या, 54 ऑन दी बोर्ड. उसळी घेतले, या बॉलने फटका फसलाय, संधी विकेटची आहे. षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतपर्यंत दिलंय. अक्षयचा केस संपलाय, षटकार टोकला, मात्र तरी देखील जशास तसं उत्तर टीट फॉर टॅट
अक्षय back to the pavilion. Come on, DC. चार षटकांच्या अखेरीस 54 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 मध्ये पुन्हा एकदा विकास यांना आपण पाहतोय. यस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम दाखल होत असताना पाहायला मिळतात. चौथ्या क्रमांकावरती इनॅट नंबर 4 शुभमला आपण पाहतोय. 54 या आकड्यावरती दुसरी विकेट, दुसरा धक्का आता बसलाय. आता षटक क्रमांक 5 मध्ये विकास पुन्हा एकदा इथे विश्वास दाखवलाय विकास यांच्यावरती. दुसऱ्या बाजूला 15 चेंडू आणि 30 धावा. आकाशच्या बॅटवरून फटका फसलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जजमेंट झालाय. झेल पकडलाय. खेळ संपलाय. विकेट मिळते. धक्का क्रमांक 3. आकाशची महत्वाची विकेट. 16 चेंडू आणि 30 धावांचा कॅमिओ आकाशचा संपलाय. 54 या आकड्यावरती तिसरी विकेट. कमॉन डिझाईन. विपुल आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विपुलला आपण पाहतोय बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरती. निश्चितच आपण विचार केला तर 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5. विकासने खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी केली आहे. निश्चितच अगदी तिसरं षटक देखील चांगल्या प्रकारे 6 धावांचं षटक हाताळलं. तिथे देखील धावा कम खर्चा आणि जादा चर्चा असं षटक तिथे पाहायला मिळालं. आणि या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती ज्या विकेटची गरज होती, ज्या फलंदाजाने तुमचं पाणी सुरुवातीच्या षटकामध्ये पळवलं होतं, त्याची विकेट मिळवली. निश्चितच बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. चेंज ऑफ पेस समोरच्या दिशेने ओळखलं. गती परिवर्तन होती आणि विपुलच्या बॅटमधून आलाय मोठा धमाका. षटकार 6 धावांसाठी. कमॉन टीसे. षटकाराच्या मदतीने 60 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते. 60 ऑन दी बोर्ड. 60 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5वं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. बॅटची कडा. यावेळेस मात्र विकेट किपरचा सहारा. हे संपलाय. विकेट आणखी निकाली आहे. 4था धक्का. षटकाराचं प्रत्युत्तर पुन्हा एकदा दिलंय. विपुलची विकेट. विपुल बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 4. कमॉन डीसे. यस, नवीन बॅटर मैदानाच्या आत परत तानाजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 60 या आकड्यावरती 4थी विकेट आली आहे. 4था धक्का निश्चितच 60 या आकड्यावरती. आणि आता तानाजीची एंट्री.
यावेळेस आपण पाहिलं तर चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तो गती परिवर्तन आणि या चेंडूवरती निश्चितच विकेट आली. रनआउटच्या स्वरूपात तानाजीची विकेट येत असताना पाहायला मिळते. आणखीन एक धक्का, 5वा धक्का इथे बसलाय. अर्धा संघ 60 या आकड्यावरती बाद झालाय. आता मैदानाच्या आतपरे सुहासला आपण पाहतो. निश्चितच 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक षटकार जरूर आला, मात्र त्या व्यतिरिक्त विकासने गोलंदाजी चांगली केली. कुलतला बॉल बॅक टू द बॉलर घेण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. अगदी विकासने नावाप्रमाणे संघाचा विकास करण्याचा प्रयत्न देखील केलाय. सातत्याने चांगले चेंडू हाताळलेत. एक चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे. 5व्या षटकाचा शेवटचा बॉल आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि रनआउटची संधी. डायरेक्ट हिट, थेट माघारी, परतीचा प्रवास. धक्का क्रमांक 6वा, विकेट आली आहे. फलंदाज शुभम बॅक टू दी पवेलियन. अगदी आपण पाहिलं तर 3 षटकांमध्ये 48 धावा बाकीच्या गोलंदाजांनी खर्च केल्या, मात्र 2 षटकामध्ये विकासने 12 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवल्या. एकदा टाळा विकाससाठी व्हायला हरकत नाहीये. 5 षटकांचा खेळ संपलाय. 60 या आकड्यावरती धावसंख्या जिंकण्यासाठी 61 ची गरज. 30 चेंडूमध्ये 61 धावा. त्यांचा टॉस साठी मालगाव आणि त्यांच्या विरोधात कोडोली किंग्स.
चला मालगाव कॅप्टन टॉस साठी यायचं. कोडोली किंग संघाचा कॅप्टन आलेला आहे. आकाशला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक पहिलं. अगदी आपण पाहिलं तर ज्या खेळाडूने पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्या त्याच धावांच्या मदतीने चांगली धावसंख्या 30 धावा डबल बनवल्या. अर्ध्या धावा ज्या खेळाडूने पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या तोच खेळाडू आपण पाहतोय आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. सलामीची जोडी अमित आणि ऋषिकेशची दाखल होत असताना पाहायला मिळते. तीस चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. अमितला आपण पाहतोय स्ट्रायकिंग गेन वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. अर्थातच षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते आकाशच्या खांद्यावरती. यस सामन्याला सुरुवात होते. रन चेस कडे आपण बघतोय. पहिला बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला. टीप मध्ये क्षेत्ररक्षक सोप्पा झेल. विकेट आली आहे. पहिला धक्का पहिला बॉल वरती गोल्डन डकच्या स्वरूपात. अमित बॅक टू दी पवेलियन. ओमकार आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे. ओमकारला आपण पाहतोय आता बॅटिंगसाठी. इनट नंबर 3. पहिल्या बॉलवरती आकाशने विकेट मिळवून दिलाय. निश्चितच आकाश महत्वाचा खेळाडू राहिलाय या मॅच मध्ये. आपण विचार केला तर ट्रम्प कार्ड राहिलाय शारदा संघाचं, कारण धावा देखील बनवल्या त्याचबरोबर विकेट देखील मिळवल्यात. बॅकफुटला जात असताना पॉइंटला स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल तोपर्यंत कंप्लीट झाले. त्या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येला मात्र आता श्री गणेश झालाय. 28 मध्ये 7 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे कशा प्रकारची बॅटिंग इथे केली जाईल, कशा प्रकारे फलंदाजी मैदानाच्या आतपरे केली जाईल हे देखील आता पाहावं लागणार आहे. कारण जीबी बॉईज उजळेवाडीचा संघ आपण पाहिलं तर शेवटच्या काही षटकामध्ये गोलंदाजी करत असताना तो कमबॅक त्यांचा राहिला होता. बॅकफुटला गेले. पॉइंटच्या डोक्यावरून कट केलाय. हवेमध्ये केलाय. त्यानंतर थेट पाठवलाय. बॅकफुट पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात त्याच्या. ऋषिकेशच्या बॅटमधून चौकार. सहा या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 6 ऑन दी बोर्ड. ऑन साइडला फटका फसलाय. 30 यार्ड सर्कल मध्ये कॅच इटचा कॉल. झेल पकडलाय. बॅक टू बॅकच्या विकेट्स येत आहेत. दुसरा धक्का या पहिल्या षटकामध्ये बसलाय. 6 या आकड्यावरती दुसरा फलंदाज बाद झालाय. यस नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे प्रथमेश दाखल होत असताना पाहायला मिळतात. इनट नंबर 4 बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे प्रथमेश दाखल झालेत. स्टेप आउट केलाय. फटका यावेळेस चांगला केला. लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर समोरच्या दिशेने आलाय 6 धावांसाठी प्रथमेशच्या पाठपुरुष षटकार.
फुल पहिलं षटक इथे संपलंय. 12 धावा देखील बनवल्या गेल्यात आणि 2 विकेट पहिल्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 24 मध्ये 49 धावांची आवश्यकता जातो डीसेकडे. तानाजी आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मध्ये. तानाजीला आपण पाहतोय. निश्चितच पहिलं षटक तब्बल 12 धावांचा. आता दुसऱ्या षटकामध्ये तानाजी यांच्यावरती विश्वास दाखवलाय. पाकफुटला गेले फटका यावेळेस देखील फ्रंट ऑफ द स्क्वेअर केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक्स्ट्रा कव्हर्सला प्रोटेक्शन. डीप मध्ये सिंगल फक्त आणि फक्त धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता 13 या आकड्यावरती. 13 ऑन दी बोर्ड. यस, या चेंडूवरती निश्चितच आपण पाहिलं तर डेड बॉलचा इशारा पंचांचा आलाय. 13 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 13 ऑन दी बोर्ड. 13 धाबा धावफलकावरती. निश्चितच सुरुवात थोडीशी कठीण झाली आहे. जेबी बॉयज उजळाईवाडी संघासाठी थोडीशी कठीण सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मात्र आपण पाहिलं तर कठीण सुरुवात हीच यशाची गुरुकिल्ली असते आणि निश्चितच यशाच्या दिशेने मार्गक्रमण करायचं असेल तर ती आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे. संघर्ष करणं गरजेचं आहे आणि या चेंडूवरती फटका आणि प्रथमेशच्या बॅट परून संघर्षमय षटकार. कमॉन डिसे. निश्चितच 19 या आकड्यावरती धावसंख्या असं म्हटलं देखील जातं कोणत्याही परिस्थितीला तोंड देता आलं पाहिजे. कारण परिस्थितीच्या छाताडावरती पाय देऊन जो उभा राहतो तोच विजेता ठरतो. निश्चितच या मॅच मध्ये विजेता ठरायचं असेल तर परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे आणि तो प्रयत्न आता प्रथमेशने केलाय. षटका ठोकलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक देखील आता पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये. अर्थातच 19 या आकड्यावरती समीकरण देखील बदललंय. 22 मध्ये 42 ची गरज. स्टेप आउट करून ऑन साइडला मनगडाचा चांगला वापर तिथे पाहायला मिळालाय. या चेंडूवरती देखील धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. प्रथमेशचा वार चौकार. कमॉन डिसे. तेवीस या आकड्यावरती धावसंख्या आता पाहायला मिळते. या षटकामध्ये ती आक्रमकता प्रथमेशने दाखवल्या. प्रथमेशच्या नावातच सगळं काही आहे. निश्चितच प्रथमेश म्हणजे विघ्न हरता आणि संघावरती आलेलं ते विघ्न आहे ते दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय. फुल टॉस बॉल. फटका आता फसलाय. मिस टाइम आहे. कॅच इटचा कॉल. विकेट मिळते. फुल टॉस बॉल वरती लॉस झालाय फलंदाजाचा. धक्का क्रमांक 3 आता बसलाय. प्रथमेश बॅक टू दी पवेलियन. कमॉन डिसे. मालगाव कॅप्टन टॉस साठी आपण यायचं.
विनीत आले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विनीतला आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. आडवा बॅटने ऑन साइडला फटका, झेलची संधी, बॅक टू बॅकच्या विकेट. विनीतची विकेट, 4था धक्का. विनीत बॅक टू दी पवेलियन. बॅटर आता मैदानाच्या आतपर्यंत अमोल दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अमोलला आपण पाहतोय आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. निश्चितच 23 आकड्यावरती 4थी विकेट, 4था धक्का इथे बसलाय 23 आकड्यावरती. यावेळेस देखील पाठीमागे चाललाय बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती डिक्लेअरच्या स्वरूपात आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच पुढे सरसावतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय 25 आकड्यावरती. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा की देखील संपला. 25 आकड्यावरती धावफलक. या षटकामध्ये देखील 13 धावा आल्या, मात्र 2 विकेट्स. आता समीकरण आपण पाहिलं तर 18 मध्ये इथून पुढे 36ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. जी धावगती राखली ती धावगती जरी या मॅच मध्ये राखली तर विजय सोपा आहे, कारण आपण पाहिलं तर 12च्या सरासरीने देखील इथून पुढच्या धावा बनवायच्या आहेत. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल ते पाहूया. मात्र त्या अगोदर वळतोय डीजे आयुष्य एका सुमधुर गाण्याकडे. यस, रोहनला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. निश्चितच आपण पाहिलं तर कामानिमित्त पुण्यामध्ये असतो, मात्र गावच्या संघासाठी आज खेळण्यासाठी इथे दाखल झालाय. निश्चितच गावावरचं प्रेम इथे पाहायला मिळतंय. फुल टॉस, पहिला बॉल, नो बॉलचा इशारा. नो प्लस धावा किती? 6. 7 धावांचा चॅकपॉट पहिल्या बॉलवरती. 7 धावा फलकावरती. कमोडीचे मध्ये 29ची आवश्यकता आहे. ऋषिकेशच्या पाठमधून आता षटकार आलाय. ते आपण पाहिलं तर खराब चेंडू हाताळलाय. प्रीहिटचा बॉल आहे. प्रीहिटचा बॉल बॅकफुटला गेले. चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. त्यावेळेस आपण पाहिलं तर धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. ऋषिकेशच्या पाठमधून आणखीन एक चौकार. पाहायला मिळत आहे 17 चेंडू आणि आता 25ची गरज आहे. आतमध्ये आला चेंडू. आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वाला. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 16 मध्ये 25 धावा. जितके डॉट बॉल येतील तितकाच दबाव हा प्रतिस्पर्धी संघावरती टाकला जाईल. तारदा संघाचा विचार केला तर सुरुवातीच्या षटकांमध्ये ती आक्रमकता जरूर पहिल्या इनिंग मध्ये होती, मात्र त्यानंतर धाबा थोड्याशा कमी बनवल्या गेल्यात आणि त्यामुळेच इथे फलंदाजांसाठी देखील चित्र सोपं पाहायला मिळतं. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावा बहाल केल्या जात आहेत. 16 मध्ये 24 धावांची आवश्यकता इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे.
16 मध्ये 24 धावांची गरज. निश्चितच आपण पाहिलं तर वेगाला जितकं महत्व आहे त्याहून जास्त महत्व संयमानं पावलं टाकणाऱ्याला आहे. निश्चितच संयमानं पावलं टाकली गेली. सुरुवातीच्या षटकांमध्ये संयम दाखवला, विकेट जरूर आल्या, मात्र तरी देखील तो धाबा बनवण्याचा प्रयत्न. ओव्हर पिच बॉल थेट पाठवला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळतात त्या 6. ऋषीच्या पाठपून आलेला आणखीन एक वार षटकार. षटकार आला 43 आकड्यावरती धावसंख्या. हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, मनगडाचा वापर तिथे पाहायला मिळाला. एक सिंगल इथे कंप्लीट झाले आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावतंय. धावफलक जाऊन पोचतंय. अर्थातच 44 आकड्यावरती 44 फॉर 4. 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 14 मध्ये 17चं समीकरण. तारदा संघाच्या हातातोंडाशी आलेला घास अलगद निसटून नेतायत की काय फलंदाज, हे चित्र आता पाहायला मिळत आहे. चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा बॅटने ऑन साइडला टर्न केला. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 45 आकड्यावरती. शिखर गाठण्यासाठी लढावं लागतं, पडावं देखील लागतं, मात्र वेळ प्रसंगी अपयशाला तोंड देऊन उभं देखील राहावं लागतं. तेव्हाच आपण ध्येय प्राप्त करू शकतो आणि तेच ध्येय प्राप्त करण्याचा प्रयत्न निश्चितच इथे ऋषिकेश करत असताना पाहायला मिळतोय. ध्येय प्राप्त करायचंय तर निश्चितच लढावं देखील लागणार आहे. हा चेंडू जबरदस्त होता. मॅजिक चेंडू पाहायला मिळाला आणि इथे चुकी झाली विकेट किपर कडून. दुष्काळात 13वा महिना होत्याचं नव्हतं झालं. 22च्या स्वरूपात धावा मिळाल्यात. 2 धावा धावफलकावरती 22च्या स्वरूपात ऍड होत आहेत. धावसंख्या 47 आकड्यावरती 12 मध्ये. आता आवश्यकता इथून पुढे 14 धावांची आहे. तोपर्यंत जाऊया तिच्या आयुष्य गाण्याकडे. धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा आकाश आलेत. फटका बसलाय. बॅटची लिडिंग एज. विकेट किपर चेंडू पर्यंत पोहोचताना दिसत नाही. चुकी झाली आहे. आणखीन एक चुकी. सातत्याने चुका इथे क्षेत्ररक्षणामध्ये होत असताना पाहायला मिळाल्यात. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 49 या आकड्यावरती. 49 ऑन दी बोर्ड. 11 मध्ये 12ची आवश्यकता इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. सुरुवातीच्या कठीण काळात धैर्य आणि जिद्दीची गरज असते आणि ती जिद्द दाखवल्या मैदानाच्या आतमध्ये. खास करून ऋषिकेशने कठीण प्रसंग होता आणि त्या कठीण प्रसंगामध्ये चांगली बॅटिंग इथे करत असताना पाहायला मिळाला. बॅटची कडा. विकेट किपरने आता झेल पकडलाय. अखेर विकेट आली आहे. अमोलची विकेट. धक्का क्रमांक 5वा. अमोल बॅक टू दी पवेलियन. कमोटी से क्षेत्र कोणतंही असू द्या, प्रयत्नाला पर्याय नाही आणि प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाही आहेत आणि तेच प्रयत्न आता करतायत गोलंदाज देखील. कारण अगदी हातातोंडाशी आलेला घास विजयाच्या उंबरठ्यावरती वाटत असणारा संघ आता पराभवाच्या छायेमध्ये गेलाय. कारण समीकरण 10 मध्ये 12चं आपल्याला पाहायला मिळत आहे. जीबी बॉईज उजळाईवाडीचा संघ काही अंशी कमबॅक इथे त्यांचं झालंय. संतोष आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे. फुल टॉस बॉल होता. बॅक टू द बॉलर घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. जितके डॉट बॉल हाताळले जातील तितकाच दबाव टाकला जाईल. निश्चितच आपण पाहिलं तर गोलंदाजांना देखील इथे प्रभावशाली कामगिरी करावी लागणार आहे. खाली राहिला बॉल. टप्पा पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले.
फुटवर्क गरजेचं होतं. या चेंडूवरती ती फुटवर्कची कमतरता पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 8 मध्ये 12 धावांची गरज इथून पुढे या मॅच मध्ये. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावांसाठी हा फटका केला. या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता 51 या आकड्यावरती. 7 मध्ये 10 धावांची गरज इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. हिम्मत दाखवावी लागणार आहे या मॅच मध्ये दोन्ही संघांना, कारण ज्याच्यामध्ये हिम्मत त्यालाच मिळते किंमत, आणि या मॅच मध्ये देखील हिम्मत दाखवणं गरजेचं आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. पुन्हा एकदा फटका तर जरूर केला गेलाय. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल. ऋषीला स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. त्या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते 53 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. 53 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 8ची गरज. विपुल आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. अखेरच्या षटकामध्ये 6 मध्ये 8 धावांची आवश्यकता. ऋषिकेश स्ट्रायकिंग गेंदवरती आपल्याला पाहायला मिळतोय. वेळ नक्की बदलते याचं ज्वलंत उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. लॉफ्ट केलाय. ऑन साइडला फटका लाजवाब केलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय. जिंकण्यासाठी आता 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेशने धाडस दाखवलंय, कारण धाडस ही एक अशी गोष्ट आहे जी गवताच्या पात्याला सुद्धा दरबारीची धार आणते आणि पर्वताच्या शिखराला सुद्धा छोटं करते, आणि धाडस दाखवलंय. अर्थातच ऋषिकेशने संघ अडचणीमध्ये असताना अडचणीतून बाहेर काढण्याचं काम केलंय. यावेळेस रनआउटची विकेट आली आहे. माघारी परतावं लागतंय. संतोषची विकेट. धक्का बसलाय. 6वा. संतोष बॅक टू दी पवेलियन. ज्यांना जिंकायचं असतं त्यांनी अपयशाचा विचार कधीच करायचा नसतो. विचार करायचा असतो तो म्हणजे फक्त आणि फक्त उद्दिष्टाचा. तो विचार इथे मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश करतोय, आणि त्यामुळेच प्रतिस्पर्धी संघ तारतासारख्या संघाला पिछाडीवरती ढकललाय. आता मात्र 4 मध्ये 2ची आवश्यकता इथे असणार आहे. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. डीप परे प्रोटेक्शन. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. विजयाला गवसणी घातले का? रनआउटच्या स्वरूपात विकेट. डायरेक्ट हिट. थेट माघारी परतीचा प्रवास. फलंदाज बाद. परे 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. यस, निश्चितच या डायरेक्ट हिटने थोडासा सामना अजूनही पुढे ढकललाय. 1 धाव अजूनही बनवायचे. बॅकफुटला गेले. फटका केलाय. आता विजय निश्चित झालाय चौकाराने.
विजय निश्चित केलाय. ऋषिकेश साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण या मॅच मध्ये संघ अडचणीमध्ये होता, तिथे ऋषिकेश आला, संकटाला सामोरा गेला आणि म्हणूनच या मॅच मध्ये इतिहास घडवलाय, सामना जिंकलाय, 61 धावा चेस केल्यात. अर्थातच जीबी बॉयज उजळेवाडी संघाने वेल प्लेड. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्या खेळाडूने हिंमत दाखवली आहे म्हणून त्याला किंमत मिळाली आहे. ऋषिकेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 13 चेंडू 31 धावांची खेळी, गोलंदाजी करत असताना 1 षटकामध्ये 2 विकेट ऋषिकेशला दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. यस, टॉस केला जाईल. थँक्यू 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 थँक्यू. टॉस केला जाईल. या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय सन्मान्य शिवराजदादा पाटील सर यांच्या शुभ हस्ते. दुसऱ्या सामन्याचा टॉस, तिसऱ्या सामन्याचा टॉस एका बाजूला आपण पाहणार आहोत कोडोली किंग्स आणि त्यांच्या विरोधामध्ये येलूर स्पोर्ट्स. यस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील शिवराजदादा पाटील या स्पर्धेचे आधारस्तंभ यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. कॅमेरामन इथे फोकस करायचंय. कॅमेरामन संस्कार शिरसाट आपण ऋषिकेश थांबायचंय थोडस. यस, ऋषिकेश आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. जेव्हा विकेट जात होत्या काय मनामध्ये चाललं होतं? काय नाही, एवढंच की आपण लास्टपर्यंत टिकून खेळायचं आहे. आपल्याला लास्टपर्यंत आपल्याला टिकून खेळायचं आहे आणि लास्ट आपली टीम जिंकवायची, एवढंच मनात. यस, या अगोदर देखील अशी खेळी आपल्या बॅट मधून संघ अडचणीमध्ये असताना आले का? नाही, आता ही फर्स्ट टाइम अशी खेळ आली, तसं कधी थांबून खेळून होतो, पण आज फर्स्ट टाइमच खेळतो. यस, या मैदानावरती खेळलास, या स्पर्धेमध्ये खेळलास, या स्पर्धेचं आयोजन आणि खेळपट्टी तुला कशी वाटली? सगळं नियोजन चांगलं आहे, ग्राउंड सुद्धा खूप मस्त आहे. यस, ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि त्यानंतर आपण बघतोय या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय सन्मान्य शिवराजदादा पाटील सर. सर, या स्पर्धेचं आयोजन एकंदरीत आपण या स्पर्धेमध्ये मोलाचा वाटा देखील उचललाय. या स्पर्धेचं आयोजन आपल्याला कसं वाटलंय? सगळ्या कमिटीने अतिशय छान नियोजन केले आणि माझा आणि क्रिकेटचा जवळपास काही संबंध येत नाही आहे. फक्त कार्यकर्त्यांनी पोरांच्या आग्रहास्तव हा क्रिकेटचा सामना ठेवण्यात आला. थँक्यू सो मच सर.